नमस्कार मंडळी. आज आपण माहिती करून घेऊया डिवोर्सशी रिलेटेड जे काही कायदे आहेत ना त्याच्याविषयी. आज माहिती करून घेऊया म्हणजे आजच्या दिवसात किंवा ह्या एका व्हिडिओमध्ये सगळी माहिती नक्कीच मिळणार नाहीये. कारण काय आहे ना, विषय एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये किती सांगायचं आणि किती नाही हा माझ्या पुढेच प्रश्न आहे. आणि त्यामुळं आपण पार्टने जाऊया. एक सिरीज डिवोर्स या विषयावरती मी बनवणार आहे. त्यामुळं माझ्या चॅनलला सतत भेट देत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज शेअर सुद्धा नक्की करा. डिवोर्स म्हणजे काय तर घटस्फोट. आता डिवोर्सची जी काही कन्सेप्ट आहे, घटस्फोटाची जी काही कन्सेप्ट आहे ती प्रत्येक धर्मामध्ये निरनिराळी आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये घटस्फोट म्हणजे काय, मुस्लिम धर्मामध्ये काय, ख्रिश्चन धर्मामध्ये काय, पारसीमध्ये काय, ज्यूमध्ये काय. तर आज आपण सुरू करूया ते हिंदू धर्मापासून सुरू करूया. हिंदू धर्माचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला खरं तर हिंदू धर्मामध्ये डिवोर्स, घटस्फोट ही संकल्पनाच नाही. ही संकल्पना का नाही तर हिंदू धर्माप्रमाणे लग्न हा एक संस्कार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लग्न हे दोन जीवांचं मिलन आहे, दोन आत्म्यांचं मिलन आहे आणि ते त्याच अँगलवर कन्सिडर केलं जातं बरं का. त्यामुळं जर का दोन आत्मे, दोन जीव एकत्र आले, देर इज अ युनियन ऑफ सोल. ही युनियन ऑफ सोल डिस्टर्ब कशी करता येईल? ही जीवांची जे एकत्रित होणं आहे, ही एकात्मता आहे, ही एकात्मता नष्ट करता येणार नाही. आणि त्यामुळं आपण जर जुना हिंदू धर्म अशा अँगलनी विचार केला तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये कुठेही घटस्फोटाची कन्सेप्ट आढळत नाही. आदिवासी लोक जे आहेत त्या आदिवासी लोकांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या घटस्फोटाच्या पद्धती आहेत किंवा त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ह्या गोष्टीकडे पाहिलं जातं. नाही असं नाही. जैत रे जैत सिनेमा ज्या लोकांनी पाहिला असेल, आठवत असेल तर त्याच्यामध्ये काडी मोड हा एक प्रसंग आहे. तर आपण जेव्हा हिंदूंच्या विषयी बोलतो ना त्यावेळेला मी परत एकदा रिपीट करते, जुन्या हिंदू धर्माप्रमाणे डिवोर्स वगैरे असं काही नव्हतं. पण समाज बदलतोय, काळ बदलतोय, लोकांच्या गरजा बदलतात आणि मग लोकांच्या जशा गरजा बदलतात, लोकांना ज्या गोष्टी हव्या आहेत ह्याचा आपण जेव्हा विचार करतो ना त्यावेळेला नवीन कायदे आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून 1955 साली आपल्याकडे हिंदू मॅरेज ॲक्ट हा जो कायदा आणला ना त्याच्यामध्ये डिवोर्सच्या पण तरतुदी आणल्या. आता डिवोर्स पूर्वी का नव्हता तर मी मगाशी म्हणलं की इट्स युनियन ऑफ सोल. आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट समजत नाही, आपण त्याला करार मानत नाही. मग तो जर का करार नाहीये तर तो मोडता कसा येईल? तो तोडता येणार नाही. अनफॉर्च्युनेटली आता आपण कोर्टामध्ये ज्या पद्धतीच्या केसेस पाहतोय त्या पाहिल्या, हा करार म्हणजे आता ह्या रिलेशनला नक्की काय म्हणायचं, ह्याला आपण काय संज्ञा देऊया असं खरं सांगायचं तर प्रश्न पडतो. असो, पुढे जाऊया. तर हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे घटस्फोटाची संकल्पना लिखित स्वरूपात, कायद्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिली आपल्या स्वतंत्र भारताने, त्यावेळेलाच ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, SC आणि ST किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते जे शेड्यूल आहे त्या लोकांना हा कायदा ॲप्लिकेबल होत नाही. टू बी मोर प्रिसाईज मी ते जे काही वाक्य आहे ते वाक्यच आपल्याला वाचून दाखवते. नथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट शॅल अप्लाय टू द मेंबर्स ऑफ एनी शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे ST within the meaning of clause 25 of article 366 of the constitution. म्हणजेच हा जो काही कायदा आहे हा कायदा त्या लोकांना ॲप्लिकेबल होणार नाहीये. का तर आपल्याला आदिवासींच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्यांचे जे काही कस्टम्स आहेत ना त्या कस्टम्स आपल्याला प्रोटेक्ट करायचे. आता ही जेव्हा कन्सेप्ट आली तेव्हा आपल्याकडे डिवोर्सच्या, आपल्याकडे म्हणण्यापेक्षा इंटरनॅशनली डिवोर्सच्या थिअरीज असतात. थिअरीज म्हणजे काय तर डिवोर्स कधी द्यायचा, का द्यायचा, कसा द्यायचा, त्याची ग्राउंड्स काय असावीत इत्यादी इत्यादी, ज्याला स्कॉलरली आर्टिकल्स वगैरे आपण म्हणतो ना ते. तर मग डिवोर्सच्या कुठल्या कुठल्या थिअरीज आहेत तर आपला जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आत्ता सध्या आपल्याला 2 थिअरीज दिसतात. पहिली थिअरी म्हणजे फॉल्ट थिअरी. फॉल्ट थिअरी म्हणजे काय तर अर्थात लग्नामध्ये 2 व्यक्ती आहेत, नवरा आणि बायको. तर नवरा किंवा बायको दोघांपैकी कोणाचं तरी काहीतरी चुकलेलं आहे आणि फॉल्ट थिअरी, ती व्यक्ती दोषी आहे, त्या व्यक्तीनं काहीतरी केलंय, मग दुसऱ्या व्यक्तीला घटस्फोट मिळाला पाहिजे. फॉल्ट थिअरी. दुसरी थिअरी आत्ता आपल्याकडे कुठली आहे तर ती म्हणजे कन्सेंट थिअरी. कन्सेंट थिअरी म्हणजे काय तर दोघं जण ठरवतात. फॉल्ट बिल्ड जाऊ देत, काही वेळा असं घडतं आणि आम्ही अशा केसेस पाहतो बरं का की व्यक्ती म्हणून दोघं जण अत्यंत चांगले असतात,
कुठंही काही नाव ठेवायला जागा नसते, पण इनकॉम्पॅटिबिलिटी असते. बऱ्याच म्हाताऱ्या लोकांना हे पटणार नाही, पण आहे बाबा, हल्लीच्या काळात तर हे आहे की नवरा बायको म्हणून आम्ही एकत्र नाही नांदू शकत. भले आम्ही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी असू शकतो, पण नवरा बायको नाही. मग अशा वेळेला ते म्युच्युअली ठरवतात, एकमेकांशी ठरवतात की आपण एकत्र नाही राहू शकत, चला आपण वेगळे होऊया. ही एक थिअरी झाली की ज्याला कन्सेंट थिअरी म्हटलं जातं. आणि तिसरी एक थिअरी आहे ती म्हणजे इरिट्रिएबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज. इरिट्रिएबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज ही थिअरी तशी आपल्या कायद्यामध्ये दिसत नाही. काही काही सेक्शन्सला लोक म्हणतात, वकील लोक म्हणतात की ही इरिट्रिएबल ब्रेकडाऊनच्या खालची ग्राउंड्स आहेत म्हणून. त्या वेळेला मी ते सांगेन तुम्हाला. पण अजून तरी आपल्याकडे तशी इरिट्रिएबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज ही थिअरी पूर्णपणे इंट्रोड्यूस केलेली नाही. का नाही इंट्रोड्यूस केलेली? तर इरिट्रिएबल ब्रेकडाऊन म्हणजे काय की कोण योग्य कोण अयोग्य आपण सगळं बाजूला ठेवूया. ते दोघं जण नवरा बायको म्हणून एकत्र राहतायत का, एकत्र राहू शकतायत का? आता मी एक उदाहरण देते. समजा एक कोर्टामध्ये केस दाखल केली, आम्ही पाहतो बरं का अशा केसेस. कोर्टामध्ये केस दाखल केली 1990 साली, घटस्फोटाची केस दाखल केली. आपल्याकडची कोर्टाच्या केसेसला लागणारा वेळ लक्षात घेता असं गृहीत धरू आपण की अजूनही ती केस चालू आहे. आता 1990 किंवा 99 साली फाईल केलेली केस जी अजूनही चालू आहे, नवरा बायको एकत्र राहत नाहीयेत. आपण लॉजिकली विचार केला ना तर खरं सांगायचं तर ते लग्न टिकणं, अर्थ नाहीये त्याला काही, ते लग्न टिकणार नाहीये. ते दोघं इतकी वर्ष वेगळे राहतात, कोर्टामध्ये भांडतात, एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करतात. मॅरेज इज इरिट्रिएबली ब्रोकन डाऊन. ते मॅरेज खरं तर संपलेलं आहे, पण आपण ते चालू ठेवतोय, आपण ते कागदावर चालू ठेवतोय. का तर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ ओन रॉंग. म्हणजे काय की त्यावेळी 1990 साली जेव्हा केस फाईल केली किंवा 1999 साली जेव्हा केस फाईल केली तेव्हा एकाचा कोणाचा तरी दोष होता म्हणून केस दाखल केली गेली. मग त्यावेळेला जे काही घडलं होतं, कोण बरोबर कोण योग्य हे कुठं ठरलेलं आहे? हे ठरलेलं नाही. केवळ केस लांबत गेली म्हणून आता ते एकत्र राहू शकत नाहीत असा आपण अर्थ काढायचा का वगैरे. त्याच्यामध्ये अशा अनेक क्लिष्ट बाबी आहेत आणि म्हणून अजून तरी आपल्याकडे इरिट्रिएबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज ही थिअरी घेतलेली नाही. कारण आपली भारतीय समाज व्यवस्था ही मुळात लग्न व्यवस्थेवरती टिकून आहे. तो खरं सांगायचं तर आपला बेस आहे आणि मग हा बेसच आपण काढून घेतला असं व्हायला नको. म्हणून अजूनपर्यंत तरी आपल्याकडं ही थिअरी इंट्रोड्यूस केलेली दिसत नाही. तर फॉल्ट थिअरी जी आहे, सेक्शन 13 हिंदू विवाह कायदा 1955 ह्या जो काही कलम आहे, हा जो काही सेक्शन आहे, ह्या सेक्शनमध्ये घटस्फोटाची ग्राउंड्स दिलेली आहेत, डिवोर्सची ग्राउंड्स दिलेली आहेत. तर कोणती कोणती ग्राउंड्स दिलेली आहेत? तर सगळ्यात पहिलं ग्राउंड जे दिलेलं आहे की ज्याला आपण कॉमनली ॲडल्ट्री म्हणतो. इथे ॲडल्ट्री हा शब्दप्रयोग नाही आहे केलेला. इथे असा शब्दप्रयोग आहे की हॅज आफ्टर द सोलमनायझेशन ऑफ द मॅरेज व्हॉलेंटरी सेक्शुअल इंटरकोर्स विथ एनी पर्सन अदर दॅन हिज ऑर हर स्पाऊस. म्हणजे लग्नानंतर, लग्नाबाहेर म्हणजे स्वतःच्या पार्टनरच्या व्यतिरिक्त कोणाबरोबर तरी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत असं जर का असेल तर ते एक ग्राउंड आहे घटस्फोटाचं. दुसरं आहे हॅज आफ्टर द सोलमनायझेशन ऑफ मॅरेज ट्रीटेड द पिटिशनर विथ क्रुएल्टी. म्हणजे जो दावा दाखल करतोय ना त्याचं म्हणणं असं आहे की माझा नवरा किंवा माझी बायको माझा छळ करते. एक लक्षात घ्या, शब्दप्रयोग क्रुएल्टी असा आहे. मानसिक शारीरिक असं कुठलंही त्याला बायफर्गेशन किंवा असा कुठलाही शब्दप्रयोग वापरलेला नाही. क्रुएल्टी, छळ. मग छळ म्हणजे काय? तर मी म्हटलं तसं मी ह्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ तयार करणार आहे, त्याच्यामध्ये हे मी नक्की सांगेन. पुढचं जे ग्राउंड आहे ते आहे has deserted the petitioner for a continuous period of not less than 2 years previously preceding the presentation of the petition. म्हणजे काय तर कोर्टामध्ये घटस्फोटाची केस दाखल करण्याच्या इमिडिएटली आधी कंटिन्युअस 2 वर्ष माझा नवरा किंवा माझी बायको मला सोडून निघून गेलेली आहे. आता हे जे सोडून निघून गेलेली आहे ना ह्याच्यामध्ये पण अनेक अर्थ अभिप्रेत आहेत. म्हणजे काही वेळा असं घडतं ना की समजा बायकोला घराच्या बाहेर काढलेलं असेल आणि उद्या नवऱ्याने केस दाखल केली की ही बायको मला सोडून गेली, मग त्या नवऱ्याला द्यायचा का घटस्फोट?
तर त्यामुळं मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीला अनेक फॅसेट्स आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अनेक विचार करायचे. तर जर का 2 वर्षाचं असं सेपरेशन असेल, हे सेपरेशन कसं पाहिजे तर कंटिन्युअस 2 इयर्स पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, हे सेपरेशन जे आहे ना ते अगेन्स्ट विश पाहिजे. म्हणजे जो व्यक्ती केस दाखल करते ना त्याला सेपरेट व्हायचं नाही आहे, त्या दुसऱ्या व्यक्तीनं काहीही कारण नसताना त्या व्यक्तीला सोडलेलं आहे. अशी जर का परिस्थिती असेल तर ते सुद्धा एक ग्राउंड होतं डिवोर्सचं. त्याच्यानंतर पुढचा जो ग्राउंड आहे, पुढचं जे मुद्दा आहे तो आहे कन्व्हर्जन टू अनादर रिलिजन. म्हणजे त्यांनी हिंदू धर्म सोडून दिलाय आणि दुसरा कुठला तरी धर्म स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर इनक्युरेबली ऑफ अनसाउंड माइंड. म्हणजे काय तर तो ठार वेडा झालेला आहे. इनक्युरेबली ऑफ अनसाउंड माइंड, ठार वेडा असं असेल तरी तो घटस्फोटाचा ग्राउंड होतो. आता काही वेळेला असं होतं ना की नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी ठार वेड असेल. काही वेळेला कुठेतरी आपल्याला ते एलिमेंट्स दिसतात, सायकोपॅथिक डिसऑर्डर ज्याला म्हणतो आपण, किंवा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण त्याला आपण ठार वेड आपण नाही म्हणू शकत. मग आपल्याला माहिती आहे की वेगळे वेगळे शब्दप्रयोग आहेत. सिझोफ्रेनिया आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे, ड्युअल पर्सनॅलिटी आहे, डिप्रेशन आहे, एक ना दोन अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. मानसिक आजारांच्या खाली ह्या गोष्टी येतात. मग मानसिक आजार हा सुद्धा एक प्रकारचं ग्राउंड आहे. पण तो कधी तर अ मेंटल डिसऑर्डर मीन्स मेंटल इलनेस, अरेस्टेड और इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ माइंड, सायकोपॅथिक डिसऑर्डर or any other disorder or disability of mind and includes schizophrenia. कसं फ्रेमिंग केलंय पहा. मेंटल इलनेस पण घेतलाय, अरेस्टेड म्हणजे ज्याला आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो किंवा गतिमंद असं म्हणतो आपण, इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ माइंड. मग सायकोपॅथिक डिसऑर्डरमध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितल्या ह्या सगळ्यांचा समावेश आहे. द एक्सप्रेशन सायकोपॅथिक डिसऑर्डर मीन्स अ परसिस्टंट डिसऑर्डर, म्हणजे ती डिसऑर्डर सतत पाहिजे, or disability of mind which results in abnormally aggressive. आपण म्हणतो ना खूप व्हायलंट आहे, काय झालं की एकदम अचानक चिडतो, अति चिडतो, म्हणजे आता हा किंवा ही काय करेल, कोणाचा जीव घेईल की काय अशी भीती वाटते. और सिरियसली इररेस्पॉन्सिबल कंडक्ट. प्रत्येक वेळेलाच काही चिडणं पाहिजे अशातला भाग नाही, पण इररेस्पॉन्सिबल कंडक्ट. और ऑन द पार्ट ऑफ द अदर पार्टी वेदर ऑर नॉट इट रिक्वायर्स और इज ससेप्टिबल टू मेडिकल ट्रीटमेंट और नॉट. म्हणजे काय, ती जी काही मेंटल डिसॅबिलिटी आहे त्याला मेडिकल ट्रीटमेंट हवी का नको संबंध नाही. मेडिकल ट्रीटमेंटनी ते कमी होणार आहे का नाही माहिती नाही. या सगळ्याचा विचार न करता अशा पद्धतीचं जर का बिहेवियर असेल ना तर तो ग्राउंड होतो मेंटल डिसऑर्डर, अशी म्हणून ती गणली जाते आणि तो घटस्फोटाचा ग्राउंड होतो. पुढचा ग्राउंड कुठला आहे तर सफरिंग फ्रॉम वेनरल डिसीज इन अ कम्युनिकेबल फॉर्म. म्हणजे ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचा जर का एखादा आजार असेल आणि तो आजार जर का झालेला असेल नवऱ्याला किंवा बायकोला तर सुद्धा घटस्फोट मिळू शकतो. रिनाउन्स द वर्ल्ड बाय एंटरिंग इन टू एनी रिलिजियस ऑर्डर. रिनाउन्सिंग ऑफ अ वर्ल्ड म्हणजे काय, संन्यास घेणं. म्हणजे तो आहे ह्या जगातच राहतोय पण त्या असण्याला काही अर्थ नाही आहे कारण त्यांनी संन्यास घेतलाय. संन्यास घेतलाय म्हणजे आपल्याला माहिती आहे संन्यासी व्यक्तीनं कुटुंबात राहायचं नसतं, संन्यासी व्यक्तीचे कोणी नातेवाईक नसतात, त्यांनी सगळी नाती तोडलेली असतात. असं जर का झालेलं असेल तरी सुद्धा घटस्फोट मिळू शकतो. त्याच पद्धतीनं 7 वर्ष झाली त्या व्यक्तीचा पत्ताच नाहीये. शब्दप्रयोग काय केलेत पहा. हॅज नॉट बीन हर्ड ऑफ बिंग अलाइव्ह फॉर अ पिरियड ऑफ 7 years or more by those persons who would normally have heard of it had that party been alive. म्हणजे काय, ही व्यक्ती जर का जिवंत असती तर नॉर्मली, शब्दप्रयोग काय आहे, who would have normally heard of him. म्हणजे काय तर आपले नातेवाईक असतात, मित्रमैत्रीण असतात, घरातले लोक असतात, त्यांना तर कळतं ना की हा मनुष्य आहे, अस्तित्वात आहे, कुठे गेलेला नाहीये. म्हणजे आज 7 वर्ष एखादी व्यक्ती मला भेटली नाही म्हणजे ती अस्तित्वात नाही का, ती अस्तित्वात आहे. ज्यांना तिचं अस्तित्व जाणवणं गरजेचं आहे त्यांना तिचं अस्तित्व जाणवतंय आणि म्हणून अशा पद्धतीचे शब्दप्रयोग केलेले आहेत. 7 वर्ष झाली त्या व्यक्तीचा काहीही ठाव ठिकाणा नाही, तो कोणालाही माहिती नाही, असं असेल तर सुद्धा घटस्फोटाची केस दाखल करता येते आणि घटस्फोट मिळू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो ग्राउंड आहे ना तो ऑलरेडी कोर्टाची काही ऑर्डर झालेली असेल तर. म्हणजे काय तर
हा जो हिंदू मॅरेज ऍक्ट आहे ह्याच्यामध्ये काही फक्त घटस्फोटाची तरतूद नाहीये. मला घटस्फोट नकोय, माझा नवरा माझ्यापासून वेगळा राहतोय, मला राहायचंय, मला नांदायचंय एकत्र, नांदण्याचा दावा लावता येतो, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स, त्याची ऑर्डर कोर्ट करू शकतो. किंवा काही वेळा असं होतं ना की घटस्फोटा इतकी परिस्थिती नाहीये, मला त्या व्यक्तीला चान्स द्यायचा आहे, मग ज्युडिशियल सेपरेशन. मग ज्युडिशियल सेपरेशनची ऑर्डर मिळाल्यानंतर तो घटस्फोट नसतो, ज्युडिशियल सेपरेशन आहे, काही सांगता येत नाही, लोक परत एकत्र येतील. तर अशा पद्धतीची जर कुठली ऑर्डर असेल, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स किंवा ज्युडिशियल सेपरेशन, आणि ही ऑर्डर झाल्यानंतर 1 वर्ष झालं ते लोक एकत्र आलेले नाहीत, ते लोक अजूनही वेगळेच राहत आहेत, तर सुद्धा घटस्फोटाची केस दाखल करता येऊ शकते. आणि ही जी ग्राउंड्स आहेत ना, ही इरिट्रेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजवरती अवलंबून ग्राउंड्स आहेत असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं एखादी स्त्री म्हणजे एखादी पत्नी, काही ग्राउंड्स जे आहेत ना ही फक्त पत्नीला दिलेले आहेत, हे ग्राउंड्स पतीला दिलेले नाहीत. मग कुठले कुठले ग्राउंड्स आहेत, तर बायकोनी नवऱ्याच्या विरुद्ध मेंटेनन्सची केस दाखल केलेली असेल, त्या मेंटेनन्सच्या केसचा निकाल लागलाय आणि 1 वर्ष झालं ते दोघं एकत्र राहत नाहीयेत, अशी जर का परिस्थिती असेल तर ती बाई घटस्फोटाची केस दाखल करू शकते. त्याचप्रमाणे मी मगाशी म्हटलं तसं की 1955च्या आधी 2 लग्न पुरुषांनी करणं हे कायद्याने अलाउड होतं, कायद्याने मान्य होतं. त्यामुळे जर का असं असेल की 1955च्या आधी त्या व्यक्तीनी 2 लग्न केलेली आहेत असं जर का काही असेल, तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा घटस्फोटाचा दावा ती स्त्री दाखल करू शकायची. आता काही दिवसांनी ही प्रोव्हिजन ऑलमोस्ट रिडंडंट होऊन जाणार आहे, ही प्रोव्हिजन ऑलमोस्ट नष्ट होऊन जाणार आहे. पुढचा जो स्त्रीला दिलेला ग्राउंड आहे तो असा आहे की तिचं लग्न जर 15 वर्षाच्या खाली झालेलं असेल, म्हणजे तिला 15 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी झालेलं असेल आणि 15 वर्षांची झाल्यानंतर तिनं मला हे लग्न मान्य नाही असं सांगितलेलं असेल, तर ती घटस्फोटाची केस करू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एकीकडं आपण लग्नाचं वय मुलींसाठी 18 वर्ष म्हणतो आणि मग मी आता हे 15 वर्षांविषयी काय बोलतेय. तर मी मगाशी म्हटलं ना की खूप साऱ्या गोष्टी आहेत, काय सांगू आणि काय नको असं आहे. तर ह्याबाबतची माहिती मी पुढील काही कुठल्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे, आपण हे पाहत राहा. त्याच्यानंतर पुढचा जो काही घटस्फोटाचा जो काही अधिकार दिलेला आहे की जो एकट्या स्त्रीला दिलेला आहे तो असा आहे की जर का नवरा जो आहे ना त्याच्या विरुद्ध क्रिमिनल केस कुठली, तर गिल्टी ऑफ रेप, सोडोमी ऑर बेस्टियालिटी. म्हणजे रेप आपल्याला माहिती आहे, सोडोमी ऑर बेस्टियालिटी म्हणजे काय, तर अननॅचरल ऑफेन्सेस जे असतात, सेक्शुअल ऑफेन्सेस जे असतात ते ऑफेन्सेस असतील आफ्टर मॅरेज. शब्दप्रयोग काय केलेला आहे, द हजबंड हॅज सिन्स द सोलमनायझेशन ऑफ मॅरेज बीइंग गिल्टी ऑफ रेप, सोडोमी ऑर बेस्टियालिटी असं असेल तर सुद्धा हा एक ग्राउंड दिलेला आहे की जो फक्त स्त्रीला अवेलेबल आहे. तर हे आहेत घटस्फोटाचे ग्राउंड्स. मगाशी मी म्हटलं तसं फॉल्ट थिअरी. त्याच्या व्यतिरिक्त घटस्फोट कुठल्या ग्राउंडवरती घेता येतो, मी सांगितलं तसं म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स, सेक्शन 13B हिंदू मॅरेज ॲक्टचा. म्युच्युअल कन्सेंट दोघं तयार असतील तर तो डिवोर्स घेता येऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही डिवोर्स असू देत, लग्नाला कमीत कमी 1 वर्ष झाल्याशिवाय घटस्फोटाची केस दाखल करता येत नाही. अपवाद आहेत का? अपवाद नक्कीच आहेत. अपवादांविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढचे मी सांगितलं तसं ही जी सिरीज आहे डिवोर्सची, ही सिरीज पाहावी लागेल. आज इथेच थांबूया. धन्यवाद.